छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. हर 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 हर. लढाई सुरू झाली ना. आता मेळावा एवढा तर सभा केवढी होईल. आजच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील आपले मंत्री, खासदार, आमदार, सर्व महिला आघाडी प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व गटप्रमुख, शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व कार्यकर्ते आणि माझ्या लाडक्या बहिणींनो. अरे लाडके भाऊ मध्ये असे भिंतीसारखे उभे राहिलेले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी दिसत. लाडक्या बहिणींच्या लाडके भाऊ खाली बसू शकता का? तुम्ही पुढे यायचं वरती या, वगैरे या. वरती वरती वगैरे वर येऊ. हे पत्रकार लोकांनी मध्ये गडबड. मला वाटते आणि लाडके भाऊ बरोबर पोहोचलेले आहे. आणि महापालिकेचा हा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि या मेळाव्याला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांचा. निवडणूक आयोगाने काल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला. सुपारी फुटली आहे, लगेच घाई सुरू झालेली आहे. गेल्या अनेक वर्ष निवडणुका, मला वाटतं 3 वर्ष या निवडणुका पुढे गेल्या होत्या आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका आपल्या होत आहेत. महापालिकांच्या निवडणुका आपल्या होत आहेत मुंबईसह सर्वीकडे. आणि एक वातावरण सगळीकडे सुरू झालेलं आहे. आपलं ठाणं हे तर शिवसेनेचं खणखणीत नाणं आहे. हे बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला पुन्हा महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचा आहे. आणि गेले अनेक वर्ष हा भगवा डौलाने ठाण्यावर फडकतोय. गेले अनेक वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु हा ठाण्यावरचा शिवसेना प्रमुखांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मनातला भगवा कुणी उतरू शकलं नाही आणि कुणी उतरवू शकणार नाही. आणि म्हणून मी सांगतो, येत्या 15 तारखेला निवडणुका होतील जानेवारी.
आणि 16 तारखेला गुलाल आपणच उधळणार, भगवा आपणच फडकवणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, माझी तब्येत नागपूरला असतानाच खराब होती, परंतु नागपूरला देखील तुमच्यासारखे शिवसैनिक हजारोंच्या संख्येने मला तिथं दिसायचे, भेटायचे, आपल्या पक्षात प्रवेश करायचे आणि माझा ताप सगळा आजार निघून जायचा. आजही आपल्याला इथं येऊन बघितल्यानंतर मला सगळं माझं विसरून गेलो, कारण तुम्ही माझं टॉनिक आहात, ऊर्जा आहात, प्रेरणा. आणि ठाण्याचा कार्यकर्ता इतिहास घडवतो हे राज्याने नाही देशाने पाहिलेलं आहे. 2022ला आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार पाहिजे होतं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार पाहिजे होतं, त्यावेळेस याच तुमच्या एकनाथ शिंदेने ठाण्याचं नाव राज्यात नाही, देशात नाही, जगभरामध्ये ठाणं काय आहे, ठाणं कोण आहे हे दाखवलं. आणि त्यावेळेस जगातल्या 32 देशांनी याची नोंद घेतली. हु इज एकनाथ शिंदे, कोण, ठाणं काय आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुमचाही मला सार्थ अभिमान आहे. कारण त्यावेळेस मी पाहिलं की जी काय परिस्थिती होती आपण पाहिलेली आहे आणि त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊन या महाराष्ट्रातल्या जनतेने आपला विचार, आपला निर्णय स्वीकारला आणि या तुमच्या खऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाण आपल्याकडे आहे, बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत आणि महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास आपला आहे. आणि त्यामुळे लोकसभेमध्ये देखील आपला जो काही स्ट्राईक रेट होता हा सगळ्यात जास्त होता. विधानसभेत देखील 80 जागा लढून आपण 60 जागा जिंकलो, हा देखील इतिहास होता. आणि म्हणून आता लोकसभा विधानसभेत त्यांना त्यांचे टांगा पलटी झालेला आहे. आता या महापालिकेत त्यांना पाणी पाजून त्यांचे घोडे फरार करायचे आहे, याच्या तयारीला आपण आहे. आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं की झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये सर्व दूर धनुष्यबाण पोहोचला, हा भगवा झेंडा पोहोचला. कारण पूर्व विदर्भामध्ये आपण जवळपास 750 जागांवर नगरपालिकांमध्ये लढलो, 35 नगराध्यक्ष पदांवर आपण लढलो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4000 नगरसेवकांच्या जागांवर लढलो आणि 187 नगराध्यक्ष पदांवर लढलो. हा महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या इतिहासातला सुवर्ण काळ आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि मी पाहिलं, तुम्हीही पाहिलं, मी एक एक दिवस 6-6, 7-7, 8-8 सभा घ्यायचो. मला माझ्या लाडक्या बहिणींचा अभिमान काय, मी नेहमी का सांगतो, कारण मी जेव्हा सांगलीच्या विटा या ठिकाणी नगर परिषदेच्या सभेला पोहोचलो 9:15 वाजता, थंडी होती, परंतु लाडक्या बहिणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत थांबून राहिल्या होत्या या भावाची वाट पाहत. लाडके भाऊही होते, शेतकरीही होते. आणि म्हणून मला अभिमान आहे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली, अनेक योजना सुरू केल्या, विकास प्रकल्पांना चालना दिल्या, अनेक विकास प्रकल्प रखडले होते, ठाण्यातले असतील, मुंबईतले असतील, महाराष्ट्रातले असतील, संपूर्ण राज्यातले असतील, त्या विकास प्रकल्पांना स्थगिती दिली होती, स्पीड ब्रेकर टाकले होते. हे सगळे स्पीड ब्रेकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर उखडून फेकले आणि त्याला चालना दिली.
विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये आणली, परदेशी गुंतवणूक आणली. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. GDP मध्ये, स्टार्टअप मध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये, उद्योगामध्ये, सगळ्या पायाभूत सुविधांमध्ये. आज नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तो देखील तुमच्या एकनाथ शिंदेने पूर्ण केला, याचं मला अभिमान आहे. त्याला देखील विरोध केला होता, परंतु त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला जबाबदारी दिली त्यावेळेस, आणि त्यानंतर त्याचं मी मुख्यमंत्री असताना लोकार्पण झालं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या. असे अनेक गेम चेंजर प्रकल्प आपण केले. कोस्टल केला, अटल सेतू केला, ठाण्यातली आपण मेट्रो पाहतोय, ठाण्यातला कोस्टल रोड सुरू झाला. आता ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी तुम्हाला दिसणार नाही. कोस्टल रोडचं काम वडाळ्यापासून अगदी फ्रीवे उतरल्यापासून सुरू झाला. मध्ये आपण पाहतो पिलर, या आनंदनगरला पिलर पाहतो, आनंदनगर साकेत मार्गे, गायमुख मार्गे, फाउंटन हॉटेल पर्यंत कोस्टल रोड शहराच्या मागच्या साईडने पुढे जातोय. त्यामुळे ठाण्यातली वाहतूक कोंडी, घोडबंदर असेल, शहर असेल, सगळी दूर होणार आहे. मेट्रो आपण सुरू केली आहे, ती सुरू होईल. इंटरनल मेट्रो आपण सुरू करतोय. कालच मी 4-5 प्रकल्पांचं सादरीकरण केलं. आयफेल टॉवर सारखा मोठा टॉवर आपण करतोय. अनेक प्रकल्प आपण ठाण्यामध्ये करतोय. मोठं सिटी पार्क झालंय, आणखी एक सिटी पार्क होत आहे. मोठमोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प आपण ठाण्यामध्ये आणतोय. ठाणं बदलतंय. आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना, अनेक योजना केल्या. लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, ST मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आपण, शेतकऱ्यांसाठी योजना केल्या, आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केला. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाची माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि म्हणून त्यावेळेस देखील विरोधकांनी त्याला विरोध केला, परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आणि त्यामुळे जो बोलतो ते करतो, त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मी नेहमी मला विचारतात तुम्ही शब्द देता, आणि म्हणून मी सांगतो लाडकी बहीण योजना कुणी किती कोणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट मला लोक विचारतात 1500 रुपयाचे 2100 रुपये कधी करणार. बोले योग्य वेळी करणार, योग्य वेळी करणार. शब्द मी दिला. लोक म्हणतात एक तो काय कुठल्या सिनेमात डायलॉग आहे, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. शब्द राजकारणामध्ये काही लोक शब्दाला मोल देत नाही आणि मग त्यांचा टांगा पलटी होतो, घोडे फरार होतात. पण राजकारणामध्ये शब्द पाळणं हे देखील महत्वाचं आहे. आणि म्हणून शब्द देतो, शब्द पाळतो आपण, म्हणून लोक विश्वास ठेवतात. आज म्हणून तर लोक जिथे जातो त्या गावामध्ये सगळं अख्खा गाव खाली येतो. शहरावर रस्त्यावर लोक येतात, गच्चीमध्ये येतात, बाल्कनीत बघतात. हे प्रेम जे मिळालंय ते सगळ्यात मोठं प्रेम आहे तुमच्या एकनाथ शिंदेला. मला मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री ही सगळी पदं वर खाली होतात. पदं येतात, जातात, पुन्हा येतात. सत्ता येते जाते, पुन्हा येते, परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही. हे बाळासाहेब आनंदीचे संस्कार. आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आहे. आणि म्हणून मी काम करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला, माझ्या शरीरातल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हेच माझं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय. आणि म्हणून मला आपल्यासारखे सर्व सहकारी कार्यकर्ते, व्यासपीठावर बसलेले, समोर बसलेले, ते सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते भेटले, हे माझं भाग्य आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्याला जो काही पाठ शिकवलेला आहे, बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून आज जे बाळासाहेबांचा वारसा सांगतात त्याची कुठे होते निवडणुकीमध्ये,
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठे गायबच होते. कार्यकर्ते त्यांचे सांगायचे, पदाधिकारी त्यांचे सांगायचे की आमचे तुम्ही तर पायाला भिंगरी लावून प्रचार करताय, पण आमचे नेते कुठे आहे? आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले. अरे बाकी मदत जाऊ दे, पण सभा भेटणं, प्रचार दौरे घेणं हे तर होतं. परंतु ते त्यांनी केलं नाही. त्यांनी फक्त मुंबई धरून बसले. मुंबई सोन्याची कोंबडी देणारी, अंडी देणारी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहणारे लोक यांना या निवडणुकीमध्ये लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी निदान म्हणालो, अरे बाबा सभेला प्रत्यक्ष ऑन फील्ड नाही तर फेसबुक लाईव्हवर तरी सभा घ्यायच्या होत्या. त्याही नाही घेतल्या, त्याही नाही. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता म्हणून हा एकनाथ शिंदे काम करतोय. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, हा कार्यकर्त्यांचा आपला पक्ष आहे. आज 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एवढा कार्यकर्त्यांचा मोह या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. महाराष्ट्राच्या बाहेर देखील पूर्ण देशभर शिवसेना आपल्या एकेका राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये पोहोचते. खऱ्या अर्थाने हे मोठं यश आहे. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. काही लोक आपल्याला गुलाम समजतात. काही लोक म्हणतात गुलामांनी बोलायचं नाही. खरं गुलाम आणि लोकसेवक हे आम्ही जनतेचे सेवक आहोत, जनतेचे गुलाम आहोत. जनता ही मालक आहे. पण तुम्ही जेव्हा स्वतःला मालक समजता तेव्हा जनता ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घरी बसवलेलंच आहे. आणि म्हणून घरी बसलेल्या माणसाला जनता घरीच बसवते. हा इतिहास आहे. आणि म्हणून आम्ही 80 लढवून 60 आलो. तुम्ही 110 लढवून 20 आले. हा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय काय उपमा आपल्याला देतात. आणि म्हणून बस कर. आणि म्हणून आपल्याला मायबाप जनतेने आपल्याला साथ दिलेली आहे. ही सर्व मी नेहमी सांगतो, एखाद्याला उंच शिखरावर घेऊन जाणारी जनताच असते आणि उचलून आपटणारी जनता असते. आणि म्हणून हे मायबाप जनतेचं जे काही प्रेम आहे हे आपल्याला मिळवायचं असेल तर त्यांच्यामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागेल. त्यांच्या व्यथा आपल्याला सोडवाव्या लागतील. त्यांच्याशी संवाद आपल्याला साधावा लागेल. त्यांच्याशी आपल्याला त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून आपण पाहिलं की संवेदना काय असते. संवेदना शून्य लोकांना काय आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणार. ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, महाराष्ट्रामध्ये पूर आला, महापूर आला, तेव्हा आपला दसरा मेळावा झाला. मी सांगितलं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना की कुणी मुंबईच्या दसरा मेळाव्याला तुम्ही महापूर तिथल्या लोकांना सोडून येऊ नका. त्यांची दिवाळी काळी होता कामा नये. दसऱ्याला आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्या घरांना तोरणं बांधली, रांगोळ्या काढल्या, त्यांना दसऱ्याचं दिवाळीचं साहित्य आपण दिलं. शिवसेनेच्या वतीने दिलं, सरकारच्या वतीने देखील आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 32,000 कोटीचं पॅकेज त्यांना दिलं. आपण सगळे नियम, अटी, शर्ती बाजूला ठेवल्या आणि आपल्या लोकांनी मदत केली, त्यांना जाऊन मदत केली. ही बांधिलकी आहे. ही बांधिलकी आहे. पूर असू द्या, महापूर असू द्या, अतिवृष्टी असू द्या, दुष्काळ असू द्या, शिवसेना धावून जाते. मग संकट असू द्या, महापूर कोल्हापूरचा असू द्या, सांगलीचा असू द्या, खेड चिपळूणचा असू द्या, अगदी आपण केरळपर्यंत गेलो, उत्तराखंड पर्यंत गेलो. पहलगाम मध्ये हल्ला झाला त्याही वेळेस आपण गेलो आपल्या लोकांना आणण्यासाठी. संकट तिथे शिवसेना, आपत्ती तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. हे आनंद दिघे साहेबांनी शिकवलंय. मला माहित आहे की जेव्हा पूर आला आपल्या इकडे, नाही दिघे साहेब असताना जांभूळपाड्याला
त्यावेळेस पाहिलं आपण त्यांचे संसार उभे करण्यासाठी दिघे साहेबांनी सगळी संसारात सगळी तोड केली. हे जे काही बाळकडू आहे, हे जे आपल्याला मिळालेलं आहे ते कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिलं की ह्या निवडणुका ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. हेच कार्यकर्ते जे आहेत हे आपल्याला आमदार खासदार मंत्री सगळं करतात. या कार्यकर्त्यांच्या जेव्हा अडचणी असतात, संकट असतं, हे कार्यकर्ता हा जपला पाहिजे. हा कार्यकर्ता हा शिवसैनिक, हेच खऱ्या शिवसेनेची ताकद आहे. आणि म्हणून तो जेव्हा संकटात असतो, तो जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा त्याची अपेक्षा असते की आमच्या नेत्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या संकटात उभं राहावं. त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याला आधार दिला पाहिजे. बाकी त्याला काही नको असतं. आणि म्हणून हे प्रत्येक नेत्याने खासदार आमदार जे नगरसेवक जे कोणी होतील त्यांनी प्रत्येकाने पाळलं पाहिजे. कार्यकर्ता निवडणुकीमध्ये आवडता असतो, पण निवडणूक झाली की तो नावडता होता कामा नये. निवडणूक झाली की झालं त्याचं काम असं होता कामा नये. तिकडं त्यांच्या नावामध्ये यूज अँड थ्रो आहे, तसं आपलं होता कामा नये. समजलं नाही तुम्हाला? आणि म्हणून ते मी अनुभवलंय आणि बऱ्याच लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हा कार्यकर्ता आहे तो जपला पाहिजे. कार्यकर्ता आहे तर आपण आहोत. हे व्यासपीठ एवढं भरलेलं आहे, परंतु या व्यासपीठावर जर शेवटपर्यंत टोकापर्यंत बसलेले कार्यकर्ते नसते तर या व्यासपीठाची शोभा राहिली नसती. ती शोभा तुम्ही आहात. हे ऐश्वर शिवसेनेचं तुम्ही आहात. हे जे काय वैभव आहे हे कार्यकर्ते हेच वैभव आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे. आज कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊ द्या, हा कार्यकर्ता जो आहे हा एकनाथ शिंदेची आपुलकीने वाटतो. त्यांचे चेहरे बघतो मी, चेहऱ्यावर आनंद पाहतो. चेहऱ्यावरचे जे काय हावभाव आहेत ते पहा. अगदी कुठल्याही राज्यातल्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो तरी सुद्धा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये. कारण शेवटी मी पैसे किती कमवले, प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचा किती कमवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या शिवसेनेला जे काय आज मोठं यश मिळतंय, कितीतरी लोक जे आहेत आज शिवसेनेमध्ये येत आहेत, कारण त्यांना माहित आहे शिवसेना काम करणारी आहे, शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे, शिवसेनेचा अजेंडा मुळात विकास आहे, शिवसेनेचा अजेंडा मदत करणं आहे, अडी अडचणीला मदत धावून जाणारा हा शिवसैनिक आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये आता मी 2.5 वर्षामध्ये जे काम केलं ते तुमच्या समोर, 2.5 वर्षामध्ये काम केलं ते तुमच्या समोर आता देवेंद्रजी आणि आमची टीम काम करते आहे. आणि म्हणून पहिली इनिंग झाली, सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. आणि या निवडणुकीत देखील जेव्हा आपण पाहतो की लोकसभेमध्ये देखील आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मागे उभे राहिलो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील 2014 नंतर देशाला उत्कर्षाकडे नेलं. 2014 पूर्वीचा काळ आपण पाहिला तर किती घोटाळे, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, 2G कुठला स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, घोटाळ्यांची मालिका सुरू होती. परंतु 2014 नंतर पाहिल्यानंतर देशाची प्रगती सुरू झाली. आज देश पुढे जातोय. देश आपल्या जगामध्ये आपल्या आर्थिक महासत्तेकडे जातोय. आणि म्हणून आपण आज देशामध्ये NDA मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष आहे, याचा देखील आपल्याला अभिमान आहे. आज श्रीकांत सारख्या तरुण खासदाराला आज ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जगभरामध्ये जी शिष्टमंडळ गेली त्या एका शिष्टमंडळाचा नेता प्रमुख श्रीकांत शिंदेला केला, याचा देखील आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून शिवसेनेला जे NDA मध्ये जे आज जे मानाचं स्थान आहे त्याचा आनंद आहे. आणि म्हणून जेव्हा ज्या ठिकाणी आवश्यकता असते तिथे शिवसेना खंबीरपणे आपल्या प्रधानमंत्र्यांच्या मागे उभी राहते आणि याचा देखील सार्थ अभिमान आपल्याला. आणि म्हणून जेव्हा आपण पाहतो विकासासाठी मुख्यमंत्री मी असताना देखील केंद्राने आपल्याला भरघोस असं पैसे दिले, भरघोस निधी दिला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा निधी केंद्र सरकारकडून आला तेवढा कधी आला नव्हता. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार लोकसभेमध्ये आपण जिंकलो, विधानसभेला जिंकलो,
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आता महापालिका 29 मध्ये 29 महापालिकांमध्ये देखील आपण महायुती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी पूर्णपणे विकास वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत या विकासाचं जे काही गंगा आहे ती गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून त्या ठाणे महापालिकेमध्ये देखील आपण पाहतोय की अनेक लोक आता एकत्र येतील, काय शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरवण्यासाठी. पण त्यांच्या 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा भगवा झेंडा खाली उतरला. आणि मी आपल्याला सांगतो की यशस्वी व्हायचं असेल तर घरात बसून चालणार नाही. यशस्वी व्हायचं असेल तर फील्डवर आपल्याला उतरून काम करावं लागेल. गेले 3.5 वर्ष या ठिकाणी हे बघा आले MK मडवी, नव्या मुंबईचे नगरसेवक आणि विनयाताई मडवी, एक लाडकी बहीण आली बघा, आणि करण मनोहर मडवी, तेजश्री मडवी, मिथुन पाटील नगरसेवक, अमित पाटील, पूनम मिथुन पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेस, हे सर्वजण आले. या तुमचं स्वागत आहे. बसा काही बसा. आणि यामध्ये कुठे गेला कागद कुठे आहे? ते नव्या मुंबईतले उभाटाचे नगरसेवक आहेत. मनोहर मडवी नगरसेवक, विनया मनोहर मडवी नगरसेविका, करण मनोहर मडवी नगरसेवक आणि मिथुन पाटील नगरसेवक, अमित पाटील, पूनम मिथुन पाटील आणि तेजश्री करण मडवी, या सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि म्हणून विजय चौगुले पण आले. आणि म्हणून गेल्या 3.5 वर्षापासून आपण पाहतोय की या एकनाथ शिंदेला सकाळी उठताना, बसताना, रात्री झोपताना शिवाय शाप दिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही शिवाय शाप द्या, आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपातून नाही कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल. आतापर्यंत आपण बघत होतो लोगों के पीछे कुत्ते भोगते हैं, मैंने अपने पीछे इंसान को भोगते देखा है. भोगते रहो और मैं देखते रहता हूँ. अरे किती बोलणार, किती. अरे एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, याचा तुम्हाला हजम नाही झाला, हे तुम्हाला पटलं नाही, हे तुम्हाला पचनी पडलं नाही. तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला धनधानगत मुख्यमंत्री पाहिजे. अरे 2.5 वर्षात या वेदना जाणणारा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. मी माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, कसा महिना काढायचा, कसा महिना चालवायचे हे मी पाहिले डोळ्यांनी. गरिबी मी पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला काही ना काहीतरी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी केल्याशिवाय राहणार नाही. त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी पाहिलं नाही त्यांना काय करणार 1500 रुपयाची केलं. आज किती सक्सेस स्टोरी आहे, किती लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन व्यवसाय केलाय, छोटा व्यवसाय मोठा केलाय, नवीन व्यवसाय सुरू केले, आणि ह्याचा अभिमान आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, जाहीर सभेत तर मी बोलतोच, परंतु या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर आम्ही थांबवणार नाही. या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे. आणि हा शब्द जे आहे मी बोलतो ते करून दाखवतो, जे होणार नाही ते मी बोलत नाही. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो या लोककल्याणकारी योजनांमुळे या राज्यामध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे.
एक विकासाचं आपला अजेंडा काय आहे? आपला अजेंडा मला अनेक लोक विचारतात खुर्चीचा, सत्तेचा. म्हणजे ज्यांनी खुर्ची आणि सत्तेचा मोह केला, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांची परिस्थिती काय झाली या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. हा अजेंडा एकनाथ शिंदेचा खुर्ची अजेंडा नाही. ज्यांनी एक खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न काय ते सोडवणं, त्यांच्या समस्या काय ते सोडवणं, हा आमचा अजेंडा आहे. हा आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये एक प्रकारचं वातावरण जे तयार झालेलं आहे. आणि म्हणून आपलं केंद्रामध्ये एका विचारसरणीचं सरकार आहे, राज्यामध्ये एका विचारसरणीचं सरकार आहे. आणि या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आज निवडणुका समोर अगदी आहेत आणि सगळ्यांनी काम करायचं आहे. आपला पक्ष शिस्तीचा पक्ष आहे आणि तिकीट इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट एकाला तिकीट आपण देतो, परंतु ज्याला तिकीट मिळणार नाही त्यांनी असं वाटून घेण्याचं कारण नाही की मी क्षमता नाही माझी किंवा मी त्या कॅपॅसिटीचं नाही. तिकीट एकच आहे. परंतु आता आपल्याकडे एवढ्या संध्या आहेत. आज आपल्याकडे महापालिकांमध्ये अनेक पदं निर्माण होतील. महापालिका तर नाही आहे, महापालिकांमध्ये पदं निर्माण होतील, जिल्हा लेवलला पदं निर्माण होतील, राज्य पातळीवर आपल्याकडे पदं आहेत, अनेक मंडळ आहेत, अनेक त्याचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत. आणि हे आपण मुद्दाम या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होईपर्यंत थांबवलं होतं. आणि या ज्यांना ज्यांना तिकीट मिळणार नाही ते त्यांना त्या ठिकाणी आपल्याला सामावून घेता येईल, त्यांना न्याय देता येईल. शेवटी बघा, इथं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तुम्हाला माहीत आहे इथं काही वशिला चालत नाही, इथे बाकी काही चालत नाही. इथं लेना बँक नाही आहे, इथं देना बँक आहे. आणि त्यामुळे आम्ही देणारे आहोत. आणि तुम्ही पाहिलं असेल की केंद्रामध्ये देखील जेव्हा आपल्याला मंत्रिपद मिळालं त्यावेळेस सगळ्या वेगळं आहे त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, श्रीकांत शिंदेला मंत्री बनवा. परंतु श्रीकांतने देखील सांगितलं मला मंत्री व्हायचं नाही, जो सिनियर आपला माणूस आहे त्याला मंत्री बनवा, कार्यकर्त्याला मंत्री बनवा. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, काम करा, लोकांची सेवा करा, शिवसेना वाढवा. शिवसेना मोठी झाली तर अनेक पदं निर्माण होतील, अनेक संधी आपल्याला प्राप्त होतील. शेवटी आपल्यालाच द्यायचं आहे, मला काही घ्यायचं नाही आहे. म्हणून मी पहिला आपल्याला माहीत आहे मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पण असाच होतो ना, मुख्यमंत्री झाल्यावर पण तसाच होतो ना. आताही एक कसं आहे, काय बदललं माझ्यामध्ये. आणि म्हणून सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचं सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा, काय प्रॉब्लेम आहे. आता लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. हे शेवटी सर्वसामान्य माणूस जो आहे हा आपला केंद्रबिंदू आहे. कॉमन मॅन हा आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणूस ही जनता आपलं केंद्रबिंदू आहे. त्यांच्याशी नाळ तुटता कामा नये, त्यांच्याशी आपली बांधिलकी तुटता कामा नये. शेवटी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये त्या बरं वाईट करायचं, चांगलं जे काही घडवायचं, आपल्याला सत्ता मिळाल्यानंतर आपण ते केलं पाहिजे. मला अभिमान आहे, मी एवढे निर्णय घेतले की मला देखील त्याची म्हणजे जंत्री काढायला गेलं तर वेळ लागेल. आणि म्हणून एक साधं उदाहरण आपल्याला सांगतो, संवेदना काय असते. एक मुलीने आत्महत्या केली, उच्च शिक्षण तिला ती घेत होती, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी पालकाने भरायची होती, 50% सरकार भरत होतं. तिला जेव्हा कळलं माझे वडील ही पैसे भरू शकत नाही आणि ते आत्महत्या करू शकतात आणि म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. मी मुख्यमंत्री असताना टीव्हीवर बातमी पाहिली रात्री 12:30 वाजता. आणि त्याच दिवशी निर्णय घेतला. आमचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते. त्यांना सांगितलं आपल्या सरकारमध्ये आपल्या सत्तेत एक मुलगी उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सरकारचा उपयोग काय. सत्तेचा उपयोग काही, सत्ता कोणासाठी राबवतो आपण. सत्ता लोकांसाठी असते, लोक सत्तेसाठी नसतात. त्याच दिवशी निर्णय घेऊन सरकारची 50% फीची 100% फीपर्यंत मर्यादा आपण वाढवली. हे सरकार, ह्या सरकारचं काम आहे. आणि मग अनेक निर्णय आपण घेतले आपण. किती निर्णय सांगणार आपण. आणि म्हणून मी सगळे निर्णय घेत असताना गाडी चालवणारे लोकही म्हणाले अरे आम्ही तर टॅक्स भरतो, आम्हाला याच्यामध्ये काय सवलत मिळणार. आणि मग शेवटचा मास्टर स्ट्रोक हे सगळे एंट्री पॉईंट जे
आपले टोल नाके रद्द करून टाकले, छोट्या गाड्यांना टोल फ्री केला. आज आम्ही असे अनेक निर्णय घेतले आपण. आणि म्हणून क्लस्टरचा एवढा मोठा निर्णय आपण घेतला. क्लस्टर खऱ्या अर्थाने बरोबर मला आठवण करून दिली. माझ्याकडे त्या गृहनिर्माण आणि SRA आहे. मला अभिमान आहे. बाळासाहेबांनी 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचा संकल्प स्वप्न पाहिलं 1995 साली. काय केलं त्यांच्या स्वप्नाचं कधी पाहिलं? या विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोठमोठ्या महापुरुषांच्या बाजूला मुख्यमंत्री असताना तुमच्या एकनाथ शिंदेने बाळासाहेबांचं पहिले चित्र लावलं. बाळासाहेबांच्या नावाचा हिंदू हृदय सम्राट नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग केला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आता परिवहन तुम्ही कुठलं केलं ते? ट्रॅफिक गार्डन आनंद दिघे साहेबांच्या नावाने केलं. आनंद दिघे साहेबांच्या नावाने आपण योजना केल्या अनेक नाव. ITI ला आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिलं. संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं तैलचित्र पोहोचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदे केलं. त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोवर तुम्ही टीका करता. तुम्हाला जनता माफ करणार नाही. दिघे साहेब हे कार्यकर्त्यांचं एक पाठबळ होतं, ताकद होती. आणि म्हणून मला आठवत आहे. आणि त्यांचा फोटो छोटा लावायचा का मोठा लावायचा याच्यावर तुमची त्यांचा फोटो लावायची काय गरज आहे? असं बोलणाऱ्यांना या महाराष्ट्रातील जनता सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार. मी जसं म्हणतो की कारण दाखवायची नसतात, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं दिघे साहेबांचं होतं. ताबडतोब न्याय देण्याचा मंत्र, गुरुमंत्र त्यांनी आपल्याला दिला. मी आपल्याला एक अनुभव सांगतो. माझ्याकडे मंत्रालयामध्ये एक व्हीलचेअरवर एक मनुष्य व्हीलचेअरवर आला आणि त्याच्या मागे त्याचे वडील त्याला व्हीलचेअरवरून घेऊन आले मुलाला. ते दोन्ही हात नव्हते. ते म्हणाला काय झालं बाबा, काय झालं म्हणाला. तर म्हणाले याचे दोन्ही हात गेले, विजेचा शॉक लागून गेले कंपनीमध्ये काम करत असताना. फार त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणाले मी काय करायचं? बोले या कंपनीमध्ये फोन करा मालकाला, याला 2-3 लाख रुपये आम्हाला मिळतील. आदिवासी पाड्यातून पालघरमधून आला होता. मी ताबडतोब काय केलं पाहिजे? मी ताबडतोब माझ्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला. बोले चेकबुक घेऊन ये. चेकबुक घेऊन ये असं बोलल्यावर तो जरा गडबडला. कारण चेकबुक असं कधी परिस्थिती नसते की चेक फाडून द्यायचा प्रस्ताव तयार करला. बोले घेऊन ये. 5 लाखाचा चेक फाडून त्याच्या हातामध्ये दिला आणि त्याला म्हणालो प्रस्ताव वगैरे नंतर बनव. त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले. कारण त्यावेळेस त्याला गरज होती पैशाची. सरकार कोणासाठी? सरकार अशाच लोकांसाठी. शासन आपल्या दारी आम्ही राबवलं. सभासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. ती योजना लोकांच्या दारात गेल्या पाहिजे. या किती योजना आहेत. लाभार्थी तेव्हा नव्हते, पूर्वी होते. लाभ होते, लाभ नव्हते, होते. योजना नव्हत्या, होत्या. परंतु योजनांसाठी चक्रा मारणं ठेके मारणं कटकट नको म्हणून त्या योजना सोडून देत होते. पण तुमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा मोठा उपक्रम केला. अनेक राज्याचे लोक म्हणाले काय शासन आपल्या दारी. मी त्यांना सांगितलं जेवढ्या सगळ्या योजना आहेत त्या आपण लोकांच्या दारात घेऊन जातो. सरळ उद्या असल्या ट्रॅक्टर, टॉलर, पॉवर टिलर, ड्रोन, बीम, सगळ्या महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्या सर्वसामान्यांच्या योजना अगदी सर्टिफिकेट दाखल्यासकट आपण तिथं घेतो. तिथं एक कोल्हापूरमध्ये एक मुलगी आली, समोर उभी राहिली. मी म्हणालो तिचं काहीतरी काम असेल. मतलब काय झालं बाबा? तर ती हिंदीत बोलू लागली. इसका नाम दुआ है. मतलब क्या हुआ? तो म्हणाली आपने 3 लाख रुपए दिया, इसलिए मेरी छोटी बच्ची का ऑपरेशन हो गया और इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया. कोणाला काय माहिती? या हाताने दिलेलं या हाताला मी कधी माहीत पडू दिलं नाही. मुख्यमंत्री असताना 450 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले. 70 ते 80 हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला.
2.5 वर्षात मागच्या माझ्या काळामध्ये किती पैसे दिले ते मला माहीत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे सत्ता आहे ती लोकांसाठी राबवली पाहिजे. सत्ता ही लोकांसाठी असते, आपल्यासाठी नाही. आपण जेव्हा तिचा वापर स्वतःसाठी करतो त्यावेळेस मात्र मग आपल्याला अपयश येते, यश मिळत नाही. आणि म्हणून माणसाने सत्ता असेल नसेल जेव्हा असं वागलं पाहिजे की सत्तेत नसला तरी तो माणूस जेव्हा बाजूला जात असेल तर त्या माणसाने पाठ फिरवता कामा नये, समोर बोलला पाहिजे, बाबा कसं आहे काय. कारण तुम्ही जेव्हा सत्ता असताना चुकीच्या पद्धतीने वागता त्या समोरचा माणूस म्हणतो सत्ता याच्या डोक्यात गेली होती, बरं झालं सत्तेतून उतरला. परंतु जेव्हा तुम्ही चांगले वागता तर हा भला माणूस होता, चांगला माणूस होता हे नाव आपलं निघतं, पक्षाचं नाव निघतं, जनतेच्या मनामध्ये तुमच्या भावना निर्माण. असं आपल्याला काम केलं पाहिजे. हेच आपल्याला बाळासाहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी शिकवलं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे काय कमी वेळामध्ये जास्तीचं काम करण्याची संधी, भाग्य मला मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी जी संधी मिळाली त्या संधीचं आपण सोनं केलं. म्हणून पक्ष संघटना वाढवताना सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाता कामा नये. मी कोणतरी आहे, मी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, हे जेव्हा आपल्या डोक्यात येतं तेव्हा सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटत जाते. आणि मग आपल्याला त्याचा जेव्हा वेळ निघून जाते त्यावेळेस पश्चाताप करण्याची पाळी येते. आणि म्हणूनच अनेक राजकारणी आपण पाहिलेले आहेत, अनेक राजकारणी आपण पाहिले, त्यांचा इतिहास आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कारकीर्द जी आहे, मला निर्णय घेताना अनेक मी बेधडक निर्णय घेतले, बेधडक काम करण्याचा मला अनुभव आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केलेले आहे, मोठे छोटे सगळे ऑपरेशन केले. मी नेहमी त्याची आठवण आवर्जून करतो. आणि शेवटी आपल्याला बाळासाहेबांनी काय शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा. अन्याय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय शिकवलं आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठा आणि अन्याय सहन करू नका. आणि म्हणून तेच तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं. म्हणून ठाण्याचं नाव आज जागतिक नकाशावर पोहोचलं. काल देखील आम्ही निर्णय घेतले, आज मगाशी क्लस्टरचा निर्णय घेतला, क्लस्टरचा विषय निघाला. क्लस्टर हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विषय आहे. माझं स्वप्न आहे की या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या इमारतींमधले सगळे लोक या चांगल्या घरांमध्ये गेले पाहिजे. पूर्वी म्हणायचे क्लस्टर म्हणजे फक्त एक दिवा स्वप्न दाखवत आहे, पण मला अभिमान आहे वाघे एस्टेटमध्ये 5 क्लस्टर सुरू झाले, 25-30 मजल्याच्या इमारती सुरू मोठ्या झाल्यात, उभ्या राहिल्या. आणि आज मुंबईत देखील जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम करतोय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचं क्लस्टर सुरू झालं. 137 कोटी रुपये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाड्याचा चेक वाटप स्वतः जाऊन मी केला. त्यांच्या डोळ्यातले मी अश्रू पाहिले. कारण त्यांना वाटलं होतं की आता आम्हाला काय भाडंही नाही, घरही नाही. अरे मुंबईतला मुंबईकर का ठाण्यातला ठाणेकर हा शेवटी माणसंच आहे. मुंबई फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी. मला म्हणायचे मुंबई जेव्हा डीप क्लीन ड्राईव्ह तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू केली मुख्यमंत्री असताना प्रदूषण कमी करण्यासाठी, हे काय एक मुख्यमंत्र्याचं काम असतं का? मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसायचं असतं का? हे दाखवलं नाही. तुम्ही आम्ही तर रस्ते धुतले, तुम्ही तर मुंबई महापालिकेची एवढे वर्ष तिजोरी धुतली, तुम्ही काय काय खाल्लं, तुम्हाला काय सांगणार येतं? इथं बोलत नाही मी, ते मुंबईत भाषणामध्ये ते बोलले जरूर बोलणार. आणि म्हणून हे क्लस्टर जे आहे ते क्लस्टर झोपडपट्टी क्लस्टर म्हणजे काय? 2 इमारती. तुम्ही किसननगरला जा, किसननगरला साईराज पडताना मी स्वतः पाहिली आहे. साईराज पडताना मी पाहिली आहे. 18 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. मला वाटतं त्यावेळेस आपण तिकडे आंदोलन केलं, जाऊन नागपूरला उपोषण केलं. मनोज जोशी मुख्यमंत्री होते, मोदा जोशी आले तेव्हा आपलं उपोषण बाळा इथं समोर आहे. आपले अनेक लोक आपले आहेत, सगळे लोक बसलेले. आणि म्हणून तेव्हापासून क्लस्टरचा संघर्ष केला आपण. आज आंदोलन सभागृहात देखील केले, अनेक वेळा सस्पेंड झालो आपण आणि रस्त्यावरची लढाई पण केली. सिद्धेश्वरच्या 4,000 कुटुंबाची अवस्था मी पाहिली. अरे त्या दिवशी मी आलो होतो, कसे राहत होते, रस्ता वरती आणि घर खाली, कसं राहणार? आणि म्हणून आता क्लस्टर मध्ये SRA मध्ये, म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, SRA मध्ये खालच्याच लोकांना घरं मिळतात.
क्लस्टरमध्ये वर असेल त्यालाही, त्याच्यावर असेल त्यालाही, आणि सगळ्यांसाठी घरं देण्याचा निर्णय आपण क्लस्टरमध्ये घेतला. मालकाला देखील आपण त्याच्यामध्ये आपण हे केलं, मालकाला देखील आपण त्याच्यामध्ये त्याचा हक्क जो आहे तो अबाधित ठेवला. आज मुंबईमध्ये पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला, तुमच्या एकनाथ शिंदेने घेतला, हिंमत दाखवली. ज्या ओसी नाही त्यांना 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय घेतला. आता पागडी मुक्तचा सगळ्या पूर्ण राज्यामध्ये तो आपण त्याची अंमलबजावणी करू. ठाण्याचा क्लस्टर आहे, पायलट क्लस्टर आहे, मीरा भाईंदर आहे, सगळ्या पूर्ण शहरांमध्ये कल्याण डोंबिवली आहे, नवी मुंबई आहे, ज्या ज्या ठिकाणी मनोरमा नगर पण सुरू झालं आहे ते पण सुरू होईल. आणि म्हणून समजून घेतलं पाहिजे की SRA मध्ये आपण फक्त खालच्या घरांना देऊ शकतो, पात्र घरांना देऊ शकतो, पण याच्यामध्ये आपण सगळ्यांनाच पात्र केलेलं आहे, सगळ्यांनाच घरं दिलेली आहे. आणि त्याचबरोबर क्लस्टर म्हणजे समूह विकास, मोठं घर मिळणार आणि त्याचबरोबर तिथे ग्राउंड मिळेल, गार्डन मिळेल, पार्किंग मिळेल, तिथे क्लब हाऊस मिळेल, सगळं मिळेल, जीवन बदलून जाईल. आणि म्हणून या ठिकाणी एक विकसित, आज किसन नगर पहा, लोकमान्य नगर पहा, वर्तक नगर पहा, मोठ्या ज्या इमारती उभ्या राहिल्या, मुंब्रा पहा, या ठिकाणी दिवा बघा, अशा चिटकून चिटकून इमारती उभ्या राहिल्या. एका बिल्डिंगवर दुसऱ्या बिल्डिंगवर तिसऱ्या बिल्डिंग असे सिनेमा काढला होता कोणीतरी, आणि त्याच्यामधून त्या सिनेमामध्ये असे चिटकून एका घरातून दुसऱ्या घरात आपण सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी भाजी बिजी एक दुसऱ्या. ते कसं काय जीवन आहे, हे बदलायला नको. हे बदलण्याची हिंमत लागते, धाडस लागते. आणि म्हणून जे जे निर्णय घेतले आपण, आता गृहनिर्माण मंत्री आहे मी, नगर विकास मंत्री आहे, SRA आपल्याकडे आहे. आणि म्हणून या सगळ्या घरांचं जो स्वप्न आहे, घर हे स्वप्न आहे आपलं, घर हे सगळ्यांचं स्वप्न असतं. आणि म्हणून चांगलं घर, चांगल्या दर्जाचं घर देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून आपले अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. याचा फायदा या निवडणुकी, जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला ना, 232 जागा कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महायुतीला पाहिल्या होत्या आपण, मिळाल्या आपल्याला 232 जागा, इतिहास घडले महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून लोक पाहत आहेत, काम पाहत आहेत, आणि त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली. मी आपल्याला एवढंच सांगेन की आता मीडियामध्ये बरंच काय काय येईल, एवढ्या जागा मागितल्या, तेवढ्या जागा मागितल्या, पण त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका. आपल्याला सन्मानजनक सगळं जे काय आहे, शिवसेनेचा सन्मान राखला जाईल अशाच प्रकारे आपल्याला सगळं या ठिकाणी होईल. आणि म्हणून मी जसं म्हणालो, मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, तसं तुम्ही देखील आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं, एकनाथ शिंदे बनून काम करायचं. कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 29 महापालिका आहे. मी जसं आता जवळपास 50, 60, 70 सभा घेतल्या, अशाच सभा मला आताही घ्याव्या लागतील. आणि म्हणून तुम्ही एकाच टप्प्यामध्ये सगळ्या निवडणुका आहेत, आणि म्हणून एकाच टप्प्यामध्ये आपल्याला सगळं टार्गेट, एकाच टप्प्यात सगळा कार्यक्रम करायचा आहे, करेक्ट कार्यक्रम. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी सज्ज व्हा. आणि म्हणून मी आपल्या, अरे थांब ना बाबा. आणि म्हणून आज सगळ्यांनी एकच सांगतो की ठाणे जे आहे हे शिवसेनेचं एक, शिवसेना आणि ठाणे हे समीकरण आहे, आनंद दिघे साहेबांनी ठाणे हे समीकरण आहे. आणि म्हणून मी की जाता जाता एवढंच सांगतो की आपण निर्धार करूया शिवसेना मजबूत करण्याचा, निर्धार करूया शिवसेनेचा विचार जपण्याचा, निर्धार करूया हिंदुत्वाची शान राखण्याचा, आणि निर्धार करूया महायुतीच्या विजयाचा, आणि ठाण्यावर महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच सांगतो, केले प्रकल्प केल्या योजना, केले प्रकल्प केल्या योजना, वाजले खणखणीत नाणे, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा जिंकू आपण ठाणे. धन्यवाद. आणि आता मी आणि आता
पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मनापासून आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही